आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत मळेघाट लाखांदूर, जे की काही येथील समस्या आहे मळेघाटच्या, याबद्दल खास आमचे उपसरपंच अलोने साहेब यांच्याबद्दल मी या ठिकाणी वार्ता करीन। येथील ज्या समस्या आहेत त्या आम्ही खास न्यूज इंडियाच्या माध्यमातून तुम्हासमोर सादर करणार आहोत। तेव्हा मळेघाटचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत। अलोने सर, येथील काही ज्या समस्या आहेत त्या आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो, तेव्हा तुमच्या समस्या आम्हाला सांगा, ज्या की आम्ही आमच्या न्यूज इंडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो। सर्वात महत्त्वाची समस्या आहे की आमचा मळेघाट ते चारभट्टी रोड हा सर्वात प्रथम नाही का प्राधान्यानं नाही का होणे गरजेचं आहे। आज आपण लाखांदूरवरून चारभट्टीपर्यंत जातो। चारभट्टी एक चांगला देवस्थान आहे आणि त्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी खूप मोठी अडचण होत आहे। दुसरी समस्या मी आपल्यासमोर मांडत आहे की आमच्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा हा अगदी कमी प्रमाणामध्ये होत आहे। त्या ठिकाणी आम्हाला पाण्याचा स्रोत नाही आहे, त्याच्यामुळे गावातील लोकांची हे ओरड आहे, ती ओरड कुठंतरी दूर होणे गरजेचं आहे। त्यानंतर स्वच्छतेच्या संबंधानं आपण विचार केला पाहिजे की त्या संबंधानं ग्रामपंचायतला निधी मिळत नाही। दुसरी महत्त्वाची समस्या की आज कितीतरी दिवसापूर्वी लोकांनी धान आपल्या केंद्रांवरती दिलेले आहेत, परंतु अजूनही त्यांचे बिलं मिळालेले नाही आहेत। ते बिलं लवकरात लवकर मिळायला पाहिजेत। त्यानंतरही पुढची समस्या आहे की MRGS जो आपण म्हणतो आहोत, त्या MRGSच्या संबंधानं आपल्या गावांमध्ये कामाची उमेद नाही आहे। आपण लवकरात लवकर पत्रकार लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी या संबंधानं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर तो होणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे एक सार्वजनिक मंदिर आहे आमच्या गावांमध्ये, त्या मंदिराला आज आमदार किंवा खासदार फंडांमधून एक साधी वॉल कंपाऊंड होऊ शकत नाही। त्या ठिकाणी अनेक लोकांचे कार्यक्रम होतात। आज इतका मोठा परिसर आहे, त्या परिसरांमध्ये सार्वजनिक सर्व कामं होतात। त्या ठिकाणी अंबादे मॅडम त्या काही प्रयत्न नाही करत का? प्रयत्न केला आहे। आज ह्या रोडच्या संबंधानं BNCच्या आम्ही इंजिनियरशी संबंध साधला, परंतु 3 वर्ष झाला त्यांनी ते प्रस्ताव पाठवत आहेत, परंतु अजूनही तो मंजूर झालेला नाहीये। आमच्याच गावांवरती हा अन्याय का म्हणून आज आपण पाहतो आहोत की सर्व कामं जे होत आहेत ते फक्त पॅचेस बुजवण्याचे होत आहेत। आज तुम्ही या ठिकाणून गेले तर तुम्ही हा रोड पाहाल, लाखांदूर पर्यंत किती मोठी समस्या आहे, याचा विचार तुम्ही लोक करू शकता। त्यानंतर तर मित्रांनो, खास आम्ही जे माळेघाट या ठिकाणी आलो होतो आणि उपसरपंच अलोने सर यांच्याशी आम्ही संवाद साधला। मी येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांचीही या ठिकाणी मुलाखत घेऊन आम्ही तुम्हापर्यंत पोहोचू। तरी मी शासनाला विनंती करते की येथील पाणी समस्या, रोड समस्या ह्या तात्काळ सोडवण्यात यावा। मी अशोक हरडे, अखिल खान सोबत न्यूज इंडिया, नागपूर।